काजीवाले की तरुण मंडळी इकडे स्टेजकडे यायचे पाहून सर. हा, बोटाकाजीची मंडळी तुम्हा सर्वांना भक्ती बोलवत आहेत. आपण लवकरात लवकर यायचं आहे स्टेजकडे. बोटाकाजीची मंडळी सरदार हिवराळे 2 गट असतील, त्यांनी 1 गटात यायचं आहे. हा, तर आपण वेळ न घालवता आमचे आयुष्यमान प्राध्यापक रवी कांबळे सर इथे उपस्थित आहेत. आपण त्यांना धर्मावर अतिशय गाळे अभ्यासकही आहेत धर्माचे, तर ते सुद्धा आपल्या सर्वांसोबत बोलून नंतर बुद्धीची धर्मदेशना सुरू होईल. आपण सर्वांनी ही सूचना लक्षात घ्यायची. एक मिनिट सर. सर या एक धम्म भंडार विपश्यना साधना केंद्र आहे. 2026चा इथे शिबिराचा कार्यकाळ आलेला आहे. तर ज्या ज्या उपासकांना असं वाटत असेल की ते दहिवले सर उपस्थित आहेत, त्यांना तुम्ही विपश्यनेचा कार्यकाळ म्हणजे विपश्यनेचा टाइम टेबल विचारू शकता. महाकारुणिक तथागत भगवान सम्यक समृद्ध बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना, त्यांच्या विचाराला, त्यांच्या समग्र क्रांत्यांना त्रिवारपंथाच्या अभिवादन. बुद्ध धर्म आणि संघाला त्रिवारपंथाच्या अभिवादन. मंचावर विराजमान आदरणीय म्हणजे ज्ञानज्योती आणि त्यांचा संघ, उपस्थित सर्व बौद्ध भिक्षू आणि सर्व श्रामणेर श्रामणेरी, उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका, सर्वांना सविनय मैत्रीपूर्ण जय भीम. सुरुवात आपण करूया आजच्या या धर्मदेसनीची. आपण धर्म कालही ऐकलेला आहे, याच्या अगोदर अनेकदा ऐकलेला आहे, पण धर्माचं आचरण कसं करायचं. सर्व सांगतात हा धर्म आचरणाचा आहे. बुद्धाचा धर्म म्हणजे बुद्धाची अनुभूती, बुद्धाची स्वतःची अनुभूती म्हणजे बुद्धाचा धर्म. आणि हा धर्म आपण बौद्ध असल्यामुळे, बौद्ध उपासक उपासिका असल्यामुळे आपण अनेकदा आतापर्यंत ऐकलेला आहे, अनेक कार्यक्रम ऐकलेले आहेत. भक्तीजींचे, उपासकांचे, प्रबोधनकारांचे अनेक ऐकलेले आहेत. आपल्याला सर्व सांगतात की धर्मानुसार आचरण करा, बरोबर आहे, धर्मानुसार आचरण करायचं. पण आता आचरण कसं करायचं याची साधी सोपी पद्धत सांगून मी माझ्या प्रबोधनाला सुरुवात करणार आहे. अगदी साधी सोपी पद्धत. आपल्याला माहित आहे धर्म आपल्या उपासकांच्यासाठी त्रिशरण, पंचशील, अष्टांग मार्ग, 10 पारमिता, निब्बाण, प्रतित्व सबूतवाद वगैरे हा आपल्या सामान्य उपासकांच्यासाठी धर्म. आपण बुद्ध धर्म आणि संघाला, बुद्धाला म्हणजे जगातले सर्वश्रेष्ठ ज्ञानी, अनुत्तरो ज्यांची बरोबरी या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये कोणासोबतही होऊ शकत नाही, असे सर्वज्ञ तथागत भगवान सम्यक समृद्ध, त्यांच्या स्वतःच्या अनुभूतीतून प्रसवलेला, निर्माण झालेला, त्यांच्या वाणीतून निर्माण झालेला त्यांचा सतधर्म आणि धर्मानुसार आचरण करणारी मंडळी म्हणजे आर्य श्रावक, ज्याला आपण संघ असं म्हणतो. बुद्ध धर्म संघ याला आपण प्रत्येक जण अगदी मनापासून अभिवादन करतो. त्यानंतर आपल्या सामान्य उपासकांच्यासाठी येतो पंचशील. आता धर्माचं आचरण कसं करायचं हे तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो बघा. पंचशील आपल्या सर्वांना माहित आहे. उद्यापासून तुम्ही अशी सुरुवात करा. पंचशीलाच्या पैकी पहिलंच पाणातिपाता, वेदमणी, सिक्कापदन, समाधी आणि म्हणजे आपण प्रथम शील ज्याला म्हणतो ते शील असं ठरवून टाका की या एका शिलाचं पालन मी हप्ताभर करणार आहे, 1 हप्ता, आणि अगदी कटाक्षाने मी त्याचं पालन करणार आहे. मी प्राणीहिंसा करणार नाही, दुसऱ्याकडून करायला लावणार नाही, आणि कोणी केलं तर मी त्याचं समर्थन करणार नाही. बुद्धाची जी शिकवण आहे ती म्हणून त्याला त्रिविध म्हणतात. बुद्धाची शिकवण ही त्रिविध आहे.
आता पंचशिलाचं पालन करताना पहिलं शील, मी स्वतः प्राणीहिंसा करणार नाही, कोणाला करायला लावणार नाही आणि कोणी केलं तर मी त्याचं समर्थन करणार नाही. क्लिक झालंय. एक हप्ता तुम्ही या शिलावर खूप कॉन्सन्ट्रेट करा, अगदी मनपूर्वक या शिलावर एवढं कॉन्सन्ट्रेट करा. दुसऱ्या शिलाकडे थोडंसं दुर्लक्ष होत असेल तर होऊ द्या एक हप्ता, पण या एका हप्त्यामध्ये तुमचं पहिलं शील अगदी मजबूत करा. कुठल्याही हालतीमध्ये ठरवून टाका की मला हे शील भंग करायचं नाही म्हणजे नाही. दुसरा हप्ता आला, दुसरं शील. आता पहिलं आणि दुसरं शील, पहिलं शील त्याला तुम्ही कंटिन्यू ठेवणार आणि मग दुसरं शील, अधीन दाना वेदमणी, मी न दिलेलं घेणार नाही, चोरी करणार नाही. अगदी एक हप्ताभर जसं तुम्ही पहिल्या शिलाचं पालन कटाक्षाने केलं, आता मात्र दोन्ही शिलाचं दुसऱ्या हप्त्याला काय करणार, पहिलं शील आणि दुसरं शील यावर एवढं कॉन्सन्ट्रेट करा की आपल्याकडनं उल्लंघन होऊ नये. तिसऱ्या हप्त्याला तिसरं शील, बरोबर आहे. तिसरं शील, मी व्यभिचार करणार नाही, कोणी केलं त्याचं समर्थन करणार नाही, कोणाकडनं करून घेणार नाही. तिसऱ्या हप्त्यामध्ये अगदी त्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करा, पहिलं दुसरं आणि तिसरं शील. नंतरच्या हप्त्यामध्ये मुसावादा वेरमणी, मी खोटं बोलणार नाही, व्यर्थाची बळबळ करणार नाही, चहाळी चुगली करणार नाही. हे अगदी कटाक्षाने त्याचं पालन करा. त्याच्यानंतर मग पाचवं शील, हप्त्याला एक एक शील, एका महिन्यामध्ये तुमचं 25 शील एवढं चांगलं होतं, मग इच्छा राहूनही तुमच्याकडनं पंचशिलाचं उल्लंघन होत नाही. बघा लक्षात घ्या, अगदी ठरवून टाकायचं की मी पहिल्या शिलाचं पालन करणार, मग दोन्ही शिलाचं दुसऱ्या हप्त्याला, तिसऱ्या हप्त्याला तीनही शिलाचं, चौथ्या हप्त्याला चारही शिलाचं आणि पाचव्या हप्त्याला पूर्ण पंचशील. आणि मग ती तुमची सवय बनवून टाका. बघा तुम्हाला शिलाचं उल्लंघन करणं स्वतःला कठीण जाईल. आणि यासोबत तुम्हाला अजून एक गोष्ट करायची आहे, लक्ष देऊ नये का, यासोबत तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तुम्हाला आपल्या जीवनातले 2 मिनिटं द्यायचे आहे. आपण सर्व बुद्धावर आणि बाबासाहेबांवर अगदी मनापासून प्रेम करतो, ते आपलं दैवत, आपले आदर्श, आपले सर्व आहे. तुमचे फक्त 2 मिनिटं, आणि तेही दिवसभराचे नाही, सायंकाळचे 2 मिनिटं तुम्हाला द्यायचे आहे. ज्यावेळेला तुमचं जेवण वगैरे झालेलं आहे, पूर्ण आता झोपायला जायची तयारी आहे, त्याच्या अगोदर फक्त 2 मिनिटं तुम्हाला द्यायचं आहे. 1 मिनिट बुद्धासाठी म्हणा, 1 मिनिट बाबासाहेबांच्यासाठी, खरं म्हणजे ते आपण आपल्यासाठीच देतो. आता झोपण्याच्या 2 मिनिट अगोदर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला स्वतःला तपासायचं आहे की आज मी कायद्वारे, वाचेद्वारे किंवा मनाद्वारे काय अकुशल कर्म केलं. अलग लक्षामध्ये काय काय बघायचं आपल्याला की माझ्या कायद्वारे, माझ्या वाचेद्वारे किंवा माझ्या मनाद्वारे काय अकुशल कर्म केलं. आपल्याला माहित आहे सर्व अनेकदा धर्म ऐकतात, आपल्याला वाणीचे कर्म माहित आहे, कायेचे कर्म माहित आहे आणि मनाचे वा चित्ताचे कर्म माहित आहे. आणि हे तपासा स्वतः की माझ्याकडनं एखादी कर्म चुकलं का. हो, एखाद्या वेळेला वाटेल मी मुलांशी खोटं बोललो, बाकी काही माझं शिक म्हणून काही केलेलं नाही, पण उद्याला मी काही खोटं बोलणार नाही, बरोबर आहे. आणि नंतरच्या दुसऱ्या मिनिटाला मी सर्व म्हणजे कुशल कर्म मी किती केलेले आहे, आज माझ्या हातून किती कुशल कर्म झालेले आहे, कायाने, वाचेने आणि मनाने किती कुशल कर्म घडलेले आहेत आणि किती अकुशल कर्म घडलेले आहेत. आपण इतरांशी खोटं बोलू शकतो, स्वतःशी खोटं बोलणं शक्य होत नाही. आणि मग लगेच आपलं मन आपल्याला सांगेल की नाही, हे कर्म आज आपलं चुकलं, आपल्या हातून हे चूक झाली, पण उद्या करायचं नाही. हळूहळू अशी सवय लावा. अगदी बघा तुमच्या 15 दिवसामध्ये, पाऊण महिन्यामध्ये, 1 महिन्यामध्ये प्रचंड बदल होईल. नंतर कायाने, वाचेने आणि मनाने मग प्रयत्न करून बघा. 1 महिन्यानंतर तुम्ही खोटं बोलण्याचा प्रयत्न करा नाही, तुम्हाला लगेच तुमचं चित्त थांबवेल, तिथे सजग करेल आणि म्हणेल की नाही बाबा,
चूक करत आहे, खोटं बोलू नकोस. आणि अशा प्रकारे शीलाचं आचरण करत करत आपल्याला धर्माचं आचरण करता येतं. अगदी साधी सोपी पद्धत आहे बघा धर्माचं आचरण करायचं. अगदी जाणीवपूर्वक पाचही शीलाचं हळूहळू पालन करणं शिकायचं. आणि 10 कुशल कर्म आणि 10 अकुशल कर्म काया वाचा आणि मनाचे ते आपण दररोज तपासा. आता मी आपल्याला जे काही सांगतोय आपल्याला वाटलं की हे काल्पनिक आहे असं कसं होतं. याचं प्रॅक्टिकल आम्ही केलेलं आहे. चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवर 2002 पासून मी धर्म शिकवतो मी. आणि त्यावेळेला हे सर्व मी विद्यार्थ्यांवर करून घेतलेलं आहे बघा. तुम्हाला सांगतो की त्या विद्यार्थ्यांमधलं मग अनेक विद्यार्थी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी त्यांना भरभरून यश मिळालेलं आहे. बघा जो जो धर्माचं आचरण करेल तो निश्चितपणे लाभान्वित होईलच. आणि हे प्रॅक्टिकल आहे जे मी स्वतः विद्यार्थ्यांवर केलेलं आहे. चंद्रपूरच्या दीक्षाभूमीवरून जवळपास 350 ते 400 अधिकारी निशुल्क आम्ही तिथून घडवलेले आहे, मी घडवलेले आहे. आणि म्हणून ही प्रॅक्टिकल मेथड आहे. आता मी जी तुम्हाला सांगितली धम्माचं आचरण कसं करायचं, पंचशीलाचं पालन आणि 10 अकुशल न करायचं आणि 10 कुशल कर्म हे करायची. हळूहळू आपण आपल्या चित्ताला, मनाला, आपल्या कायेला, वाचेला जर सवय लावली. बघा आपल्या मनामध्ये इतकी प्रचंड शक्ती आहे, आपल्या मनामध्ये एवढी प्रचंड शक्ती आहे. आपल्याला जे अशक्य वाटतं तेही शक्य होतं. आपल्याला माहित आहे 33 कोटी देव, कोणत्याही देवानी साधी टाचणी बनवलेली नाही, कोणताही शोध त्यांनी लावलेला नाही. अगदी साध्या पेन्सिल पासून अगदी जेट पर्यंत वगैरे आपल्याला सर्व शोध माहित आहे. हे मनुष्याने लावलेले आहे बुद्धीच्या बळावर. आणि म्हणून मनुष्याच्या बुद्धीमध्ये प्रचंड असं धम्मबळ असतं. आपल्याला फक्त त्याला उत्तेजित करायचं असतं. आणि अशा प्रकारे जर आपण आपल्या जीवनामध्ये तशी सुरुवात केली, त्या प्रकारे वागायला लागलो तर हळूहळू आपलं आचरण अगदी विशुद्ध होतं, शुद्ध होतं, पवित्र होतं आणि निर्मळ होतं. बघा आताच माझ्या अगोदर भंतेजींनी जे सांगितलं की उद्याला माघ पौर्णिमा आहे, उद्याला आपली भेट होणार नाही. म्हणूनच आदरणीय भिक्षू संघ आणि उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिकांना उद्या येणाऱ्या माघ पौर्णिमेच्या कोटी कोटी शुभेच्छा. उद्याला जी माघ पौर्णिमा आहे ही कशासाठी येणार आहे, उद्या काय काय गोष्टी घडलेल्या आहेत त्या आपण थोडक्यात बघणार आहोत. आता भंतेजींनी पौर्णिमेचा उल्लेख केला, उद्या आहेत. भंतेजी बरोबर बोलले की या उद्याच्या माघ पौर्णिमेला पुण्य स्मरण दिवस असं म्हणतात. त्या पौर्णिमेला पुण्य स्मरण दिवस असं म्हणतात. कारण काय तर चापाल चैत्यामध्ये आपल्याला माहित आहे, चापाल चैत्यामध्ये माघ पौर्णिमेला भगवान बुद्धाने आपल्या परिनिर्वाणाची व महापरिनिर्वाणाची घोषणा केली. आनंद होते, काही भिक्षू मंडळी होती. भगवंतांनी तर सर्वांना सांगितलं येणाऱ्या 3 महिन्यानंतर मी परिनिर्वाणाला म्हणजे मृत्यूला प्राप्त होणार आहे. आता हे ऐकून आनंद हे ढसाढसा रडायला लागले. श्रोता पण नव्हते त्यावेळेला, ते रडायला लागले आणि अगदी रडत रडत बाहेर गेले. बाहेर गेल्यानंतर भगवंतांनी दुसऱ्या भिक्षूला पाठवलं की जा आनंदाला बोलवा, आनंदाला पण समजूया. आनंद आले. आनंदाचं आणि भगवंतांचा जो संवाद आहे, एक मान्यता आहे संपूर्ण बौद्ध संतांमध्ये ती अशी की ज्यावेळेला आनंद रडतात ते म्हणतात भगवंता आपल्यामुळे बघा जगामध्ये कसा बदल घडलेला आहे. लोक शीलवान आहे, चारित्र्यवान आहे, लोक कर्मकांडांच्या पासून अंधश्रद्धेच्या पासून हे दूर झालेले आहे. आणि बघा अगदी सत्यावर धम्म मार्गावर लोक आरूढ झालेले आहे. त्यांचं जीवन खऱ्या अर्थाने प्रकाशमय झालेलं आहे.
पण भगवंता, आपण आताच घोषणा केल्याप्रमाणे जर 3 महिन्यानंतर आपण नसणार तर मग काय होईल? 3 महिन्यानंतरची अवस्था, त्या अवस्थेची आठवण करून मी लढतो आहे. भगवान बुद्ध त्यांचं सागमन करतात आणि म्हणतात, अरे आनंद, रडू नको, घाबरू नको, काही घाबरण्याचं कारण नाही. माझ्या महापरिनिर्वाणाच्या 2500 वर्षाच्या नंतर, बघा ही बुद्धाची वाणी आहे, खोटी ठरत नाही. या निसर्गामध्ये सुद्धा इतकं बळ नाही जी बुद्धाची वाणी खोटी ठरवेल. त्यावेळेला भगवंत कसं म्हणतात, आनंदा, काळजी करू नको, घाबरू नको. याच जम्बूद्वीपामध्ये, म्हणजे भारतामध्ये, बुद्धाच्या काळाला जम्बूद्वीप म्हणायचे, याच जम्बूद्वीपामध्ये माझ्या महापरिनिर्वाणाच्या 2500 वर्षाच्या नंतर एका बोधिसत्वाची उत्पत्ती होईल. आता आनंदाला बरं वाटलं, बोधिसत्व म्हणजे कोणीतरी येईल बाबा आणि चांगलं होणार आहे, 2500 वर्षानंतरच होईल तरी चालेल. आणि आनंदाला आता थोडं बरं वाटलं, असं वगैरे पुसले, थांबले. भगवंतांचं अगदी लक्ष देऊन ऐकत आहेत. भगवंत पुनश्च उच्चार करत आहे, आनंदा, काळजी करू नकोस, माझ्या महापरिनिर्वाणाच्या 2500 वर्षाच्या नंतर याच जम्बूद्वीपामध्ये एका बोधिसत्वाची उत्पत्ती होईल, बोधिसत्वाची निर्मिती होईल. आता आनंद थोडेसे हसले, स्मिताचे करतात आणि म्हणतात, भगवंता, ते बोधिसत्व कसे असतील? त्यावेळेला बुद्ध म्हणतात, अरे आनंदा, ते बोधिसत्व समतेने, ममतेने, करुणेने, दयेने अगदी बुद्धासारखे असतील. हे माघ पौर्णिमेचं कोटेशन आणि बौद्ध राष्ट्रांनी, बौद्ध जगतांनी या गोष्टीला इतकं मनावर घेतलं की 2500 वर्षाचा काळ, म्हणजे 1954 ते 56 हा जो कालखंड येतो तो 2500 वर्षाचा कालखंड. आणि त्यावेळेला जग शोधायला लागलं की या जम्बूद्वीपामध्ये, या भारतामध्ये कोण बोधिसत्व आहे. आणि मग जगाला एक माहिती मिळाली की भारताचं संविधान हे समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या 4 मजबूत खांबांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेलं आहे, रचलेलं आहे, निर्माण केलेलं आहे. जगाला जोपर्यंत भारतामध्ये बाबासाहेबांनी संविधान दिलं, आताच आपण 26 जानेवारी साजरी केली, 26 जानेवारीला ते लागू झाले 1950 पासून. आणि त्यावेळेला बाबासाहेबांचा गौरव भारतामध्ये करण्यात आलेला नाही. लक्षात घ्या, बाबासाहेबांचा गौरव पहिले कोणी केला तर कोलंबिया विश्वविद्यालयाने. बाबासाहेबांनी जिथून MA आणि PhD केलेली होती, त्यांनी बघितलं की आमच्या एका हुशार विद्यार्थ्याने भारतासारख्या मोठ्या देशाचं लिखित स्वरूपात संविधान 395 कलम, 8 परिशिष्ट आणि 22 भागाचं अगदी मोठं, जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आमच्या विद्यार्थ्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून बाबासाहेबांना बोलवलं, त्यांना गौरवान्वित केलं आणि LLD, डॉक्टर ऑफ लॉ ही उपाधी त्यांना 5 जून 1952 ला दिलेली आहे. बघा, 1952 ची घटना, 5 जून 1952 ची घटना. त्यानंतर त्यावेळेस जे मीडिया होतं त्या मीडियामध्ये याची चर्चा भरपूर झाली आणि मग सर्व बौद्ध राष्ट्र बाबासाहेबांच्या बद्दल आता माहिती गोळा करायला लागले. संपूर्ण बौद्ध राष्ट्र माहिती गोळा करायला लागले. नंतर आपल्याला माहिती आहे की उस्मानिया विद्यापीठाने बाबासाहेबाला 12 जानेवारी 1953 ला बाबासाहेबाला त्यांनी डिलीट दिलेलं आहे. आता बाबासाहेबांचा डंका सर्व जगभर वाजलेला आहे. लोक शोधत आहे बाबासाहेबांच्यासाठी. आणि त्याच वेळेला 6वी धर्मसंगीती जी रंगून झालेली आहे, बुद्ध जयंती 1954 ते बुद्ध जयंती 1956 पर्यंत, या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये ही 6वी धर्मसंगीती आहे, याची तयारी सुरू झाली बौद्ध राष्ट्रांमध्ये. आणि त्यावेळेला भारतातून 3 लोकांना बोलवण्यात आलं, भदंत आनंद कौशल्यायन आणि भंते धर्मरक्षी. हे 2 भिक्षू होते, त्यांना बोलवलं. आणि तिसरे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना का बोलवलं? कारण 1954 मध्ये
आपण बौद्ध नव्हतो, बाबासाहेब बौद्ध नव्हते, पण बौद्ध धर्माचे गाढे अभ्यासक म्हणून बाबासाहेबांना 6व्या धर्मसंगीतीमध्ये बोलवण्यात आलेलं होतं, जी मे 1954 ला सुरू झाली, बुद्ध जयंतीला सुरू झाली 1954 ला, आणि बाबासाहेबांचा नंबर यायला 7 महिन्याचा अवधी लागलेला आहे बघा. बाबासाहेबांचा नंबर यायला 7 महिन्याचा अवधी आला, आणि 7 महिन्यानंतर 4 डिसेंबर 1954 हा दिवस अत्यंत महत्वाचा तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये. काय घडलं त्या दिवशी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या 6व्या धर्मसंगीतीमध्ये जी रंगूनला, तिथे बाबासाहेबांनी आपलं वक्तव्य केलं. 4 डिसेंबर 1954 तारीख लक्षात ठेवा. त्यावेळेला मी त्याचा सारोळ सांगतो तुम्हाला. बाबासाहेब त्यामध्ये म्हणतात, मी भारताला प्रतिकात्मकरित्या बौद्ध राष्ट्र बनवून टाकलेलं आहे. काय सांगत आहेत बाबासाहेब? मी भारताला प्रतिकात्मकरित्या बौद्ध राष्ट्र बनवून टाकलेलं आहे. मी भारताच्या तिरंग्यावर अशोक चक्र लावलं. बाबासाहेब तेही सांगतात की तेही लावायला मला 8 दिवसाचा संघर्ष करावा लागला. 14 जुलै 1947 ते 22 जुलै 1947 पर्यंत. आणि नंतर कुठे हे अशोक चक्र मला मान्य करून घेता आलं, आणि ते आता आपल्या तिरंग्यावर आहे. ते सांगतात, मी पालीची सोय केलेली आहे, लॉयन कॅपिटल आहे, त्याला भारताचं राज्यचिन्ह बनवलेलं आहे. अशा अनेक गोष्टी मी भारताला करून मी प्रतिकात्मकरित्या त्याला बौद्ध राज्य, बौद्ध राष्ट्र बनवलेलं आहे. आता संपूर्ण जग शोधत होतं की बोधिसत्व कोण. आता मात्र त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना 4 डिसेंबर 1954 ला मिळालं. आणि ज्या वेळेला बाबासाहेबांचं प्रबोधन, भाषण म्हणा तुम्ही, प्रबोधन म्हणा, ते प्रबोधन संपलं, त्यावेळेला 28 बौद्ध राष्ट्रांचे 2500 विद्वान भिक्षू किती होते तिथे? 28 बौद्ध राष्ट्रांचे 2500 विद्वान भिक्षू यांनी टाळ्याच्या गजरामध्ये उठून या जगात पहिल्यांदा बाबासाहेबांचा उल्लेख बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा केलेला आहे. आपणच नव्हे तर संपूर्ण जग बाबासाहेबाला जे बोधिसत्व म्हणतात, तो दिवस आहे 4 डिसेंबर 1954. आणि त्या दिवशी पासून आपणच नव्हे तर संपूर्ण जग हे बाबासाहेबाला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात. जगाचा शोक पूर्ण झाला. आनंद आणि भगवंतांचं म्हणजे जे संभाषण म्हणूया बुद्ध आणि आनंदाचं, ते परिपूर्ण केव्हा झालं? 4 डिसेंबर 1954 ला. आणि आम्हाला एक बोधिसत्व मिळाले, आमचे धम्मपिता मिळाले, आम्हाला आमचा धम्माचा बाप मिळाला, आणि ज्यांच्यामुळे आपण सर्व बौद्ध झालेलो आहोत. नागपौर्णिमेचं पहिलं महत्व जे भंतेजींनी सांगितलेलं होतं की चापाल चैत्यामध्ये त्यांनी आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली. आणि म्हणून माघ पौर्णिमेला पुण्य स्मरण दिवस असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? पुण्य स्मरण दिवस. कारण या गोष्टीचं स्मरण, आता मी जे तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या